हा मुलगा इथे अजून पडून पडून झोपून राहिले, याला स्कूलला जायचंय का नाही जायचंय? असाच उपट सोंड्यासारखं बिस्तरवर राहणार आहे की काय? ए उठ, ऐकायला येत नाही का तुला? चल लवकर शाळेत जा. तुझ्या अभ्यासावर एवढे पैसे बर्बाद केलेत की मला विचार करून करून झोप येत नाही आणि तू एकदम चैनीने झोपलायस. अरे कोण आहे हा जो सकाळी सकाळी मला डिस्टर्ब करतोय? इथे बघ, तुझा बाप आहे मी. अरे यार काय बाबा, अरे सॉरी सॉरी, झोप का खराब केलीत माझी? येतात सकाळी सकाळी, झोपायला देत नाहीत, पूर्ण रात्रभर आवाज काढतात आणि मला मग झोपायला पण देत नाहीत. अरे नालायक, ते आवाज मी नाही तुझी आई काढते. तुझ्या बापाला चैन नाही पडत रात्री जोपर्यंत माझ्याकडून मार खाऊन नाही घेत तो. ए तू परत झोपलास? हा बहाणे मारतोयस? ए तू या मुलाला बिघडवून टाकलंयस. लवकर याला आंघोळ घाल आणि तयार कर. शाळेसाठी घेऊन जायचं, नाही तर तुझ्या तंगड्या तोडून टाकेन मी. मुलगा तर तुमचा पण आहे, तुम्ही पण कधी कधी त्याला आंघोळ घातला? मी का ठेका घेऊन ठेवलाय का त्याला आंघोळ घालायचा? ए ठीक आहे, आज तुला मीच आंघोळ घालणार. तुझ्या चमडीमधून सगळं तेल आणि मळ बाहेर काढतो मी आज. लवकर उठ कुंभकर्णाची औलाद. असं नाही उठणार, आता बरोबर उठेल. हे घे. आई 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 ग, लागलं मला. आई आई माझा पोचा तुटला ग. चल लवकर बाथरूम मध्ये, आज तुझी पूर्ण झोपच काढतो. अहो अहो बाबा, मला अजून झोपायचंय. मी पूर्ण रात्रभर वेब सिरीज बघितली आहे, माझे डोळे नाही उघडत आहेत. हट्टा सगळ्यांनी, मला झोपायला द्या, नाहीतर मी खरंच आत्महत्या करीन. थांब, तुझी वेब सिरीज मी काढतो आता. मी नाही आंघोळ करणार, सोडा मला. मी खरंच नाही आंघोळ करणार. अहो मला कुठे खेचून नेतायत? नाही. तू काय, तुझी आई पण आंघोळ करेल आता. चल. लाज नाही वाटत तुम्हाला? तरुण मुलाच्या समोर असल्या गोष्टी करता तुम्ही? गप मंद बुद्धी, जास्त बोल नकोस, नाही तर घरात फिरवून फिरवून मारीन मी तुला. मला खूपच जास्त झोप येते. मी पहिला झोपतो, नंतर हात पाय धुतो आणि चड्डी ओली करून बाहेर जाईन. हा. अरे या नौटंकीला खूप वेळ झाली आतमध्येच आहे आणि याने अजून आंघोळच केली नाहीये की काय? ए बाहेर ये, किती वेळ लावणार आतमध्ये? इतक्या वेळात तर मी 100 वेळा आंघोळ केली असते. कुठला आवाजच येत नाहीये. लगेच बाहेर ये, काय करतोयस? वाटतं हा असा निघणार नाही, मलाच आतमध्ये जावं लागेल. तुझी तर हे घे. अरे मी कुठे आलो? अरे अरे, मी बसून बसून झोपलेलो. हे मी कुठे आलोय? मी कुठलं वेगळं स्वप्न तर बघत नाहीये ना? हरामखोर, तू आंघोळ करावी म्हणून मी तुला इथे फेकून गेलेलो आणि तू इथे पण झोपतोयस. लवकर आंघोळ कर. बोललो ना एकदा तुला, मी एवढ्या थंड पाण्याने नाही आंघोळ करणार. माझ्या आतली गरमी थंडीमध्ये बदलून जाईल. मी खरंच आंघोळ नाही करणार. ए आंघोळ कशी नाही करणार? तुझ्या अंगावर पाण्याची पूर्ण बाल्टी फेकून देईन. अरे खूप थंड पाणी आहे. पापा मी गरम पाण्याने आंघोळ करणार, नाहीतर नाही आंघोळ करणार. खूप थंड पाणी आहे. ए साल्या, तुझ्या बापाने कधी गरम पाण्याने आंघोळ केली आहे जे तू करणार आहेस? माहितीये गरम पाणी करायला किती इंधन लागतं? अरे बापाने आंघोळ नाही केली तर काय झालं? आता मुलगा आंघोळ करणार. जा माझ्यासाठी गॅसवर पाण्याचं एक भांड ठेवून या. मी आज गरम पाण्यानेच आंघोळ करणार. हरामखोर, गॅसचे भाव बघतोयस? 1000च्या वरती झाले आहेत. खाणं बनवणं तर दूर, गॅस सिलेंडर बघण्यासारखा नाही राहिलाय. तू थंड पाण्यानेच आंघोळ करणार, नाहीतर तुझ्या अंगावर पाण्याची पूर्ण बाल्टी होतीन. अहो बाबा, चिपकली. ती बघा, ती बघा. अरे अरे, कुठे कुठे चिपकली? आ आ आ, खूपच थंड पाणी आहे. मूर्ख, तू या मुलाला पूर्णपणे बिघडवून टाकलंयस. आज तर याने पाणीच टाकलंय, उद्या कुठे आग न लावेल मला. ह्याला सुधारावं लागेल. नशीब फक्त पाणी घातलंय. अशा बापावर ना पाणी नाही, शेण घालायला पाहिजे, शेण. आणि तुमच्यासारख्या आईंवर तर सरळ मुतायला पाहिजे. काय म्हटलं तुम्ही? तुमची एवढी हिम्मतच कशी झाली? थांबा, आता बघूनच घेते मी तुम्हाला. काय बोलत तुम्ही? काय बोलत? अरे 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 अरे, मारतेस काय मला? मी नवरा आहे तुझा. अगं वेडी आहेस, वेड लागलाय का तुला? वेडी आहेस का तू? आई आई